मॅन ऑफ द मॅच योगेश बाप्पू काळे ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. शंभूराजे प्रतिष्ठान टॉस जिंकलाय. बॉलिंग निवडली आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या. शंभूराजे टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. शंभूराजे टीम विनंती आहे लगेच फिल्डिंग लावा. आपल्याला फायनल पण खेळवायची नंतर बक्षीस पण द्यायचे. चला विनंती आहे लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपल्याला अजून एक मॅच खेळायची. चला बॅट्समन आपण देखील चालते. 5 ओव्हरची मॅच. चला लवकर 5 ओव्हरची मॅच आहे आणि फिल्डिंग टीमचा 12 प्लेअर इथं पाठवून द्या मित्रांनो. त्यानंतर नक्कीच कोणती तक्रार चालणार नाही. शंभराची टीम चला शिवप्रेमी टीम बॅट्समन पाठवून द्या. चला बॅट्समन पाठवून द्या. ओमकार सर बॅट्समन पाठवून द्या. घाई करा. बरोबर एक मॅच खेळायची आहे. फिल्डिंग टीमचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या मित्रांनो. मॅच सुरू झाली. तुमचा प्लेअर नसेल कुठली तक्रार असेल तर त्याच्यावरती आयोजन कमिटी किंवा अंपायर पॅनल काही करू शकत नाही. या स्पर्धेसाठी आपण एक पाहतो यूट्यूब लाईव्ह सौजन्य सन्मान्य मंदार तात्या पवार उपउद्योजक पुरंदर हवेली या देखील मान्यवरांचं शुभागमन जाता. आपण देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. युवा उद्योजक मारुती शेठ पवार या देखील मान्यवरांचं शुभागमन. आपण देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला लेट्स प्ले. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. गोलंदाजी मार्फती षटक क्रमांक पहिला. पहा 5 ओव्हरची मॅच. एक गोलंदाज 2 ओव्हर टाकेल. बाकीचे तुमचे 1-1-1 असे 3 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. 4 बॉलर तुम्हाला प्रॉपर 5 ओव्हरसाठी वापरायचे. 2 षटकांचा पॉवर प्ले. लेट्स प्ले. पहिला चेंडू फटका सुरेख फ्लिक केलाय. चेंडू वन बाउन्स टू बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात चौकाराने केली. 4 धावा आहेत.
पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार साधवायत. पुन्हा एकदा फटका सुरे केला गॅप मध्ये चेंडू. वा क्रिकेटचा क्लास कलात्मकता सौंदर्य पाहायला मिळत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा आहेत. चौदा धावा दाखल कबड्डी पहिल्या 3 चेंडूवरती स्वप्नील पवारचं आक्रमण पाहायला मिळत आहे. इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय सुरेख चेंडू पाहायला मिळेल. बॅट आणि बॉल नक्कीच संपर्क होत नाही. डॉट बॉल आलाय. 3 खराब खेळून मात्र आता मात्र कमबॅक केलंय. अमित झेंडे आपण नक्की पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे फटका खेळलाय. चेंडूला आलाय आणि फेकून दिले. वन बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. अठरा धावा दाखल कबड्डी आहे. इथे मात्र नक्की डॉट बॉल आलाय. षटक मात्र संपलं जाईल. पहिलं एक षटक संपलं. आपण दाखल कबड्डी पाहते. 18 धावाच्या दाखल कबड्डी आहेत. अठरा धावा दाखल कबड्डी. षटक क्रमांक पहिलं संपले. 5 ओव्हरची मॅच आहे. चला थोडीशी घाई करायची. पहिला चेंडू. इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय आपण बार पाहायला मिळाला. बॅट आणि बॉल नक्कीच कुठलाही संपर्क नाही. चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा लगाताच्या दुसऱ्या चेंडू आपण एक जागेवरती उभं करून ठेवलंय. ओमकारला 2 चेंडू डॉट. इथे मात्र फटका खेळलाय. फटका सुरेख आहे. इथे मात्र आपण पाहतो नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं मंदार तात्या पवार उद्योजक पुरंदर हवेली नक्कीच ज्या मान्यवरांच्या हस्ते YouTube लाईव्ह सौजन्य या स्पर्धेसाठी केले गेले ते देखील शुभागमन झालंय. दादा आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तंटमुक्ती अध्यक्ष झेंडेवाडीचे तंटमुक्ती आधी सन्मान्य विठ्ठल शेठ झेंडे या देखील मान्यवरांचं शुभागमन. आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्मान्य योगेश बाळा काळे उद्योजक युवा नेते भाजपा ज्या मान्यवरांच्या हस्ते नक्की ते मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी सौजन्य त्याचं देखील शुभागमन आहे. आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 22 धावा दाखल कबड्डी आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 5 टायमर लावलेला आहे. फिल्डिंग टीम आपल्याला नक्कीच सूचना करण्यात येते आहे. इथे स्पीड पाहायला मिळाला. वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळतो आहे. मॅन ऑफ द मॅच सौजन्य सन्मान्य श्री निखिल आबा पवार या देखील मान्यवरांचं शुभागमन. दादा आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. DYSP सन्मान्य तानाजी साहेब बर्डे यांचे बंधू सन्मान्य प्रशांत दादा अडसूळ या देखील मान्यवर. तानाजी बर्डे DSP साहेबांचे नक्कीच बंधू सन्मान्य प्रशांत दादा अडसूळ या देखील मान्यवर शुभागमन. आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 23 धावा दाखल कबड्डी.
इथे वाईट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. दिशा भरकटली जाते. वाईटचं पाहायला गेलं तर 24 धावा दाखल कबड्डी. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 24 धावा दाखल कबड्डी आहे. मॅन ऑफ द मॅच नक्की सौजन्य निखिल आबा पवार या देखील मान्यवर शुभागमन आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर संग्रामदादा पवार या देखील मान्यवर शुभागमन आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र चेंडू उडवलाय हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे जिथे मात्र आपण नक्कीच पाहतोय चौकार 4 धावा असणार आहे. दोन षटक संपले. 28 धावा आपण दापल कबड्डी पाहते. 2 षटकांचा खेळ संपला आणि 28 धावा तेव्हा दापल कबड्डी असणार. चला वेळ वाचवा फिल्डिंग टीम. टायमर चालू आहे मित्रांनो. षटक क्रमांकामध्ये नक्की तिसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्कामध्ये शिवाजी काळे. गोलंदाजीच्या मार्कमध्ये स्ट्राईक एंडला ओमकार कटके. नक्की चेंडू खोदून काढलाय. आपण पाहते लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल असे मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहायला तर आलेली एक सिंगल पाहते. सिंगलचं 29 धावा दाखल कबड्डी आहेत. इथे मात्र फटका सुरे खेळलाय. नो बॉल आलाय. त्याच्यावरती चेंडू सीमा रेषेच्या पार. चौकार 4 धावा आहेत. वन बाउंड दिशेने देखील पंचांनी केलाय. नो बॉल आलाय. नो बॉल नक्की चौकार. 5 धावा दापल कबड्डी जोडल्या जातील. नक्कीच सन्मान्य ज्यांच्या नक्कीच मंडपीय पण व्यवस्था पाहते शिवाजीदादा करे या देखील मान्यता शुभागमन आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 34 धावा दापल त्यात. योजक दीपक पवार या देखील मान्यता शुभागमन आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 34 धावाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहतोय. पुढील चेंडू आता मात्र फ्री हिटची संधी आहे. इथे आला तसा भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. खालचे 40 धावा दाखल कबड्डी त्यात. धावा दाखल कबड्डी. पुन्हा एकदा स्वप्नील ऑन स्ट्राईक. इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं शपल लावून खेळण्याचं पाहणं नक्कीच पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. चाळीस धावा दाखल कबड्डी. षटक क्रमांकाने की तिसरं सुरू आहे. 5 षटकांची मॅच. पुन्हा एकदा इथे माझ्या माते पायावरती चेंडू आदळला गेलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. 40 धावाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतोय. षटक क्रमांक तिसरं सुरू असताना खराब चेंडू. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू समोर सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. 46 धावा दाखल कबड्डी त्यात.
स्वप्नील पवार 12 चेंडू 38 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये केल्या. सुंदर बॅटिंग स्वप्नीलची आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आडव्या बॅटने उडवलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार. या षटकारासह शिवप्रेमी 11 संघाचा आपण अर्धशतक पूर्ण होत आहे. 52 धावा दाखल काबरत्यात. 3 षटक संपले. 52 धावा दाखल काबरत्यात. चला स्पीडअप करायचं आहे. अजून आपल्याला एक मॅच खेळायची, फायनल खेळवायची आहे मित्रांनो. टायमर आपण नक्की तुम्हाला टायमर लावलेला आहे, त्यामुळे जास्त ड्रिंक ब्रेक्स घेऊ नका. फिल्डिंग टीम थोडी घाई करायची आहे. 3 षटक संपले. 52 धावा दाखल काबरत्यात. इथे मात्र होईल चौथ्या षटकाला सुरुवात. चौथ्या षटक आपण पाहते गोलंदाजच्या मार्कवरती अमित. स्ट्राईक एंडला आपण पाहते ओमकार. 3 षटक संपले. 52 धावा दाखल काबरती. लेट्स प्ले. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू बॅटिंग षटक आहे तिथे. वन बाउंड चेंडू अडवेल. फेकी करेल तोपर्यंत आलेली एक सिंगल. एका साईडला आपण नक्की पाहिलं ओमकार कटके. 7 चेंडूमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या साईडला स्वप्नील पवार 13 चेंडूमध्ये 44 धावा आल्यात. याआधी एक 50 स्वप्नीलच्या बॅटमधून आली आहे. पुन्हा एक येईल का? फटका केलाय, टॅप केलाय चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडू अडवेल. डॉट बॉल. 14 मध्ये 44 वर्षाची स्वप्नील खेळतोय. इथे चेंडूला दिशा दाखवली की दूरवरती आहे. डीपला खेळाडू खूप लांबवरती आपण पाहते. चेंडू पर्यंत नक्कीच पोहोचेल. तोपर्यंत आलेल्या 2 धावा आपण नक्कीच पाहतो. 2 धाब्यांचं 55 धावा दाखल कबड्डी पाहायला मिळतात. इथे चेंडू खोदून काढलाय. समोर आपण कशी व्ही शेप मध्ये रक्षक आहे तिथे मात्र सिंगल येईल. याआधी आपण नक्की पाहिलं अमित जेने नक्कीच पहिली ओव्हर थोडीशी महागडी होती. 18 धावा खर्च केला तिथे मात्र नक्की आता मात्र कमबॅक केलंय. 4 मध्ये फक्त पाहिलं की 4 धावा खर्च करतायत. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क येते. चेंडू मात्र डॉट पाहायला मिळेल. 56 धावा दाखल कबड्डी स्थिर आहे. या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक केले. फक्त 4 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. अमित झेंडे कमबॅक करून देतात. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. 4 षटक संपले. 56 धावा दाखल कबड्डी आहे. शेवटचं षटक, शेवटची 1 ओव्हर, शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू मात्र बाकी असणार आहे. युवा उद्योजक दीपक दादा पवार या देखील मान्यवर शुभागमन दादा आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. छप्पन धावा दाखल कबड्डीत. स्ट्राईक एंड आता मात्र पाहतोय स्वप्नील पवार. गोलंदाजी मार्क होती शेवटच्या टेकून ओम काळे. इथे काय झाले? शफल होऊन खेळले. फर्निचर उद्ध्वस्त. दांडी दांडी आणि दांडी गुल.
चला आगाई करायची आहे. 56 धावा दापल कावरती. शेवटची ओव्हर चालू आहे. नवीन बॅटर ऋषिकेश काळे. इथे इथे सुरेख चेंडू. डॉट बॉल आला. इथे देखील चेंडू सुरेख पाहायला मिळेल. डॉट बॉल. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा डॉट बॉल. मागच्या ओव्हर मध्ये अमित यांच्या फक्त 4 धावा आल्या. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूने स्वप्नीलची विकेट आली. आता लगातार 2 चेंडू डॉट आले. 3 ओव्हर मध्ये 52 बनवल्या, परंतु आता शेवटच्या 2 ओव्हर मध्ये पाहतोय जवळजवळ 9 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे स्ट्राईक घेतली जाईल. हे बस नक्की स्ट्राईक घेतली जाते. स्ट्राईक घेणार मात्र ओमकार कटके ऑन स्ट्राईक. चला नवीन बॅटर लवकर लवकर चला. नवीन बॅटर तुषार जाधव नाश्ता केलाय. इथे फाटका सुरेख खेळ आहे. चेंडू जाईल. 1 बाउन्स. चौकार. 4 धावा आहेत. साठ धावा दापलकावरती. शेवटचा 1 बॉल बाकी असणार आहे. पहिल्या डावाचा अंतिम 1 चेंडू बाकी आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. जो संघ पराभूत होईल तो 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होईल. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 60 धावा दापलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका. सूर्य आडमध्ये खेळाडू आहे तिथे. इथे गडबड झाली. चौकार. 4 धावा आहेत. 64 धावा दापलकावरती आहे. 65 धाब्यांची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण लगेच मॅचला सुरुवात करतोय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. शिवप्रेमी 11 संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण आपल्याला फायनल पण खेळवायचे आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन आपण देखील लगेच चला. बॅट्समन चला.
चला बॅट्समन, चला बॅट्समन. चला थोडी घाई करा बॅट्समन, चल लवकर. गारवा हॉटेलचे नक्कीच मालक सन्मान्य अनिलाबा झेंडे या देखील मान्यवरांचं शुभागमन दादा, आपण देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गारवा हॉटेलचे नक्कीच सन्मान्य सर्व श्रावण नक्कीच अनिलाबा झेंडे या देखील मान्यवरांचं शुभागमन झालं, आपल्याला देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यजमानाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होती आहे. 5 षटकामध्ये म्हणजे नक्की 30 चेंडूमध्ये 65 धाब्यांची गरज आहे. बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा असेल तर पाठवून द्या. लेट्स प्ले. 20 मिनिटाचं करायचं ना. लेट्स प्ले. टायमर सुरू झालाय, चला मॅच सुरू करून घ्या. पहिला चेंडू आपण नक्कीच पाहतोय, डॉट बॉल आलाय, डॉटने सुरुवात केली आहे. पहिला चेंडू आपण नक्की डॉट पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करण्यात शिवप्रेमी पवारवाडी टीमने बनलं, त्या 64-65 धावांचे टार्गेट ठेवलं गेले. इथे मात्र फटका क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. चेंडू सी मार्च बाय षटकार 6 धावात. बॉल 65. 6 धावा दापलकावरती पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय विकासच्या बॅट बंद षटकार आलाय. पुन्हा एकदा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे, पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे मात्र कमबॅक केले ओमकारने. ओमकार कटके आपण षटक क्रमांक नक्कीच पहिले हाताळतोय. पुन्हा एकदा फटका फसला, चेंडू हवेत. इथे मात्र टिपला जाईल झेल क्रमांक पहिला. विकास बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन बॅट्समन लवकर चला मित्रांनो, यानंतर आपल्याला फायनल देखील खेळवायचे. चला विनंती बॅट्समन थोडी घाई करत चला, नंतर फायनल पण खेळवायची आहे. 6 धावा दाबल करत आपण नक्कीच पाहतो. एक गडी बाद. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहिलं तर सोमनाथ. तिथे मात्र आले, फटका फसला, चेंडू हवेत. इथे झेल सुटलाय. संधी जरूर निर्माण केली पण नक्कीच प्रयत्न छान पाहायला मिळाला. झेल मात्र सुटलाय. आलेली एक सिंगल 7 धावा दापलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ झाला, 7 धावा दापलकावरती आहेत.
इथे बॅटची गाड्या चेंडू यशाने मागे गेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होणार का प्रयत्न केल्यावर नक्की पाहिलं डॉट बॉल आलाय षटक मात्र संपलं जाईल पहिलं 1 ओव्हर संपते दापलकावरती 7 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 24 चेंडू 58 धाब्यांची गरज 24 चेंडू आणि 58 धाबा कोण आराम असं काय गाडी 7 धावाच्या मात्र आपण दापलकावर षटक क्रमांक दुसऱ्याला होईल सुरुवात विजय गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत पहिला चेंडू खराब फटका फसला आहे रक्षक डाऊन द बॉल टिपे झेल धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरेख झेल आपण नक्की त्या ठिकाणी स्वप्नीलचा पाहतोय फलंदाज बाद झालाय नवीन बॅटर आपण नक्की पाहिलं तर आता मात्र ओ मैदानामध्ये आहे 23 चेंडू आता मात्र 58 धाब्यांची गरज 23 चेंडू आणि 58 इथे आल्या आल्या हिट काय चेंडू वर बाउन्स मार्शीच्या बाहेर चौकार 4 धावा चौकार आलाय 11 धावा वरती पाहतोय शेवटचे 22 चेंडू आणि 54 धाब्यांची गरज 22 चेंडू 54 तेवढंच राहू दे लेट्स प्ले 22 मध्ये 54 पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करून आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉल आलाय तुम्हाला तिकडे स्क्रीन दिसते इथे पुन्हा एकदा खराब चेंडू चेंडू जाईल वन बाउन्सी मार्शच्या बाहेर चौकार 4 धावा फॉर रन्स म्हणलं दोन कॅमेरे चला घाई करायचे पंधरा धावाच्या मात्र आपण नक्कीच दहा फलकावरती पाहतोय खरं तुम्ही नक्कीच पाहताय दिवे प्रीमियर लीग आजचा दिवस क्रमांक 3 अंतिम दिवस स्पर्धा नक्की पाहतोय अंतिम चरणापर्यंत येऊन पोहोचली आहे 20 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज नक्कीच आपण पाहिलं या स्पर्धेचा प्रथम क्रमांक तब्बल 20,000 रुपये 111 नक्की म्हणलं सन्मान्य अमित भाऊ साहेब झेंडे माजी सरपंच दिव्य पंचकृषी जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी पक्ष नक्की त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,111 सन्मान्य श्री विशाल ज्ञानदेव पवार उद्योजक आणि ब्रँडेड कलेक्शन उद्योग समूहाचे नक्की ते उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक आहे त्यानंतर आपण नक्की पाहतोय तृतीय क्रमांक
10,111 सन्मान्य दिनेश गजानन जाधव जय गुरुदत्त नर्सरी यांच्या माझ्या नक्की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. आपण नक्कीच पाहिलं या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं तर नक्कीच यूट्यूब लाईव्ह सौजन्य नक्की सन्मान्य श्री मंदार तात्या पवार उद्योजक पुरंदर हवेली, त्याचप्रमाणे आदेश काका झेंडे उद्योजक पुरंदर हवेली या दोन्ही मान्यांपैकी पाहतोय यूट्यूब लाईव्ह सौजन्य. 17 टी शर्ट सौजन्य आपण नक्कीच पाहतोय जीवन शेठ झेंडे उद्योजक पुणेकर नमकीन फरसान. त्यानंतर ट्रॉफी सौजन्य सन्मान्य श्री पंडितदादा मोडक सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा. त्यानंतर बॉल स्टंप सौजन्य सन्मान्य श्री प्रवीण शिवाजी पवार सिव्हिल इंजिनियर. त्याचप्रमाणे श्री मयूर शेठ झेंडे व्यंकटेश्वरा अमृतुल्य. त्यानंतर बाहेर नक्कीच पाणी सौजन्य सन्मान्य सुरेश दादा पवार संभुराजे एंटरप्राइजेस. त्यानंतर आपण पाहतोय मंडप सौजन्य सन्मान्य श्री राजेश शिवराम गौडा इरा एक्झिक्युटिव्ह पवारवाडी. त्याचप्रमाणे सन्मान्य पितांबरजी पुजारी पुरंदर लॉजिंग हिरवे रोड. त्यानंतर आपण जावेदबाई तांबोळी उद्योजक या तिन्ही नक्कीच मंडप सौजन्य आहे. तर बेस्ट बॉलर ट्रॉफी सौजन्य मान्य श्री मच्छिंद्र गोकुळ पवार स्वैरा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहतोय ट्रॉफी बेस्ट बॉलसाठी नक्की ट्रॉफी आणि स्पोर्ट्स शूज सौजन्य केले गेले. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सौजन्य सन्मान्य श्री निखिलाबा पवार एमईटेक इंजिनियर यांच्यामध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅच नक्की सौजन्य केले गेले. तर बेस्ट बॅट्समॅन ट्रॉफी विथ स्मार्ट वॉच मान्य श्री गणेश शेठ जावळे उद्योजक यांच्यासाठी सौजन्य केले. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि सायकल सन्मान्य श्री योगेश बापू काळे माजी सरपंच दिव्य पंचकोशी योगेश बाळा काळे उद्योजक युवानेते भाजपा. वाईट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. एकोणीस धावा दाखल का बरं त्यात 16 मध्ये 46 बनवायच्यात. पुन्हा एकदा 15 चेंडू 46 ची गरज. पुन्हा एकदा टिपला जाईल झेल फलंदाज बाद. नवीन बॅटर आपण पाहतो आकाश गायकवाड आहे. 14 मध्ये 46 धावींची गरज. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम थोडी काय करा टायमर चालू आहे स्पीडअप करायचा आहे. चला थोडं स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. 19 धावा दाखल का बरं त्यात शेवटचे 14 चेंडू आणि
46 धाब्यांची गरज आहे. चेंडू खोदून काढा हितरक्षक आहे तिथे. आलेली एक सिंगल. इथे मात्र नक्कीच हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. षटक मात्र संपत जाईल. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. धापल कबड्डी आपल्याला पाहायला मिळतात. 30 धाबा धापल कबड्डी आहे. शेवटचे 12 चेंडू 45 धाब्यांची गरज आहे. शेवटचे 6 मिनिटं बाकी आहे टायमरला. 12 चेंडू 45. 12 चेंडू 45. पहिल्या चेंडू आपण मला खोदून काढला. हे आडव्या वाटणे नक्कीच फटका केला. हितरक्षक आहे तिथे. आलेली एक सिंगल. सिंगलचं 21 धाबा धापल कबड्डी. 11 चेंडू 44 धाब्यांची गरज. 11 चेंडू आणि 44 धाबा. आपण स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह सौजन्य सामान्य मानदाता पवार, उद्योजक पुरंदर हवेली आदेश काका झेंडे, उद्योजक पुरंदर हवेली सामान्य आकाश अनिल पवार, सिव्हिल इंजिनियर एके कंस्ट्रक्शन नक्कीच आपण पाहतोय त्यांच्यामध्ये नक्कीच यूट्यूब सौजन्य. त्याप्रमाणे विजय महादेव झेंडे, विजय रोफिंग अँड स्टील कॉर्पोरेशन. इथे फटका सुरेख. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 धावात. त्याप्रमाणे पाहतोय प्रमुख विशेष सौजन्य अनिल आबा झेंडे, उद्योजक गारवा हॉटेल्स उद्योग समूह. त्याप्रमाणे प्रथमेश बाळा पवार, उद्योजक मान्य युवराज शेठ गायकवाड, युवा उद्योजक किशोरदादा पवार फौजी, सुजित बाळा झेंडे, शिवम डेव्हलपर्स, निखिल दाभाडे, त्याप्रमाणे अशोक जराड, त्याप्रमाणे सौरभ शेठ कटके, उद्योजक जगदंब चहा. सर्वच मानवाच्या हस्ते आपण नक्कीच पाहिलं सौजन्य केलं गेलंय. इथे काय झालंय. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. रनआउट आहे का नाही चेक करायचं.
2 मिनिटं. डिसिजन थोडंसं क्लोज आहे त्यामुळे चेक करतायत. आधी फलंदाज रन आउट आहे. शेवटचे 9 चेंडू बाकी असणार आहेत. 9 चेंडू आणि 9 चेंडू आणि 37 धावा. 9 चेंडू आणि 37 धावा जिंकण्यासाठी 9 चेंडू 37. पुन्हा एकदा बॅट वरती चेंडू येऊ शकत नाही. इथे मात्र डॉट बॉल आलाय. चेंडू मध्ये नो बॉल आहे का? नो बॉल. पिचच्या बाहेर पडलाय. नो बॉल. पुढील चेंडूवरती फ्री हिटची संधी असणार आहे. इथे मात्र आपण वाटे बटका फसला. चेंडू हवेत आहे. चेंडू इथे फलंदाज रन आउट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रन आउट आहे. चला नवीन बॅट्समन चला लवकर. तीस धाबाच्या मात्र आपण नक्की दाबल कबरती पाहतो. आठ मध्ये 35. फटका खेळलाय. चेंडू समोरच्या बाजूचे रक्षक प्रयत्न करतोय परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा आहेत. शेवटचे 7 चेंडू 29 धावांची गरज. 7 चेंडू आणि 29. सात चेंडू आणि 29 धावांची गरज. पुन्हा एकदा फटका सूर्य खेळलाय. षटकार 6 धावा आहेत. टायमर संपलाय. टायमर संपलाय. आता शेवटचे 6 चेंडू 23 धावांची गरज. 6 चेंडू आणि 23 धावा. 6 चेंडू 23. चला एक खेळाडू आत घ्यायचा आहे. 4च खेळाडू बाहेर लगावू शकता. 6 मध्ये 23 धावांची गरज. प्रवीण पवार गोंधळेच्या मार्कवरती आलेत. चला वेळ वाचवा. आपला अजून फायनल पण खेळवायची आहे. चला थोडी घाई करा फिल्डिंग टीम. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चला घाई करा थोडीशी. पहिला चेंडू. चेंडू हवे क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली तेव्हा झेल सुटलाय. आलेली एक सिंगल. 5 चेंडू आणि 22 धावा. 43 धावा दापुल कबरती आहे. 5 चेंडू आणि 22.
इथे डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 4 चेंडू, 22 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 22. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत. इथे चेंडूच्या खाली आलाय, झेल सुटलाय. आणि इथे काय आले, फलंदाज रनआउट आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउट. चला बॅट्समन पाठवून द्या, बॅट्समन लगेच पाठवून द्या. थोडी काही करा बॅटिंग टीम. नवीन बॅटर आपण म्हणजे राजेंद्र असतात. मात्र 3 चेंडू मध्ये 21 धाबा. 3 चेंडू आणि 21. गती परिवर्तन आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार 6 धावा आहेत. 2 चेंडू आणि 15. पुन्हा एकदा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण नक्की पाहते. ओमकार परंतु ओमकारचे प्रयत्न अपुरे पडतात. चौकार 4 धावा आल्या. अंत मात्र शेवटचा एक बॉल बाकी आहे. अंतिम एक चेंडू आणि 11 धाबींची गरज. चला काळेवाडी टीम, श्रीराम काळेवाडी टीम थोडी तयार राहा. म्हणून पहिलेच म्हणलं सगळे 5 घ्या आणि फायनल. इथे डॉट बॉल. चला विजय संघाचे अभिनंदन. आपण नक्कीच पाहतो दिव्य प्रीमियर लीगची फायनल. शिवप्रेमी 11 त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम काळेवाडी. थँक्यू विजय. चला उपस्थित मान्यवर